हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात? होप मजेत असाल. तर आमचे खूप दिवस झाले ब्लॉग आले नाहीये. त्याचे कारण पण भरपूर सारे, कारण की आरूच्या स्कूलमध्ये पण भरपूर म्हणजे मीटिंग म्हणा काही काही कामं होते आणि माझं थोडं बँकेचा पण प्रॉब्लेम चालू होता, त्यामुळे माझे बँकेला पण चक्र मारणं चालू होतं कंटिन्यू. म्हणजे रोजच चक्र मारते. आज शेड्यूल असल्यामुळे आम्हाला ब्लॉग काय बनवू किंवा काय करू ते समजत का तेच टाकायचा प्रॉब्लेम झालेला टाकायचा का आरूच्या स्कूलच्या. त्यामुळे आम्ही काही असं टाकलंच नाहीये. तर रोज धावपळ असते. कधी आरूच्या स्कूलमध्ये बोलवतात, बँकेत बोलवतात, कधी आरूच्या स्कूलमध्ये बोलवतात, कधी बँकेत बोलवतात. सगळे ह्याच्यात म्हणजे दुसरं पण म्हणजे आता सकाळी लवकर उठून म्हणजे दिवसभराची कामं असतात, दुसरी पण कामं असतात, त्याच्यामुळे ते कसं होतं कामामुळे आणि बँकेचे थोडं ह्याच्यामुळे तिकडे इकडे जाण्यामुळे म्हणजे फिरण्यावरच आमचा टाइम चालला. आणि खूप सारे मेसेज आले, दादा ब्लॉग येत नाहीयेत, तुम्ही टाका, आम्ही वाट बघतोय, तुम्ही टाकत का नाहीये, काय झालंय. तर काय झालेलं नाहीये, फक्त थोडंसं आरूचं ऍडमिशन चालू होतं, त्याच्या बुकसाठी कधी बोलवत होते, कधी त्याची फी भरण्यासाठी बोलवत होते, कधी पॅरेंट्स मीटिंग होती, मग बँकेचा प्रॉब्लेम होता, मग बँकेत सारखं यायचं बोलवत होते. तर ह्याच्यामुळे थोडंसं एवढा आठवडा पूर्ण एक पण व्हिडिओ आला नाही. म्हणजे 19 तारखेपासून नंतर आम्ही व्लॉगच टाकला नाही. तर डोक्यात होते मी काढून पण ठेवणार होतो, पण जमलंच नाही. काय आपण टाकलंच नाहीये, काहीच नाही टाकलं ब्लॉग मध्ये. आणि आम्हाला सुद्धा मेसेज येतच होते कंटिन्यू की ब्लॉग टाक दीदी, खूप दिवस झाला आले नाही. आणि आम्हाला सुद्धा टाकायचं, पण आज मी म्हंटल की जाऊ दे, आपण आज मी म्हणजे घरीच आहे, पण म्हंटल की काम थोडं काही ना काहीतरी मे बी तुमच्यापर्यंत पोहोचण्यापुरतं नाही, तुम्हाला कळण्यापुरतं की बाबा काहीतरी. मला पण असं वाटलं की तुम्हाला शेअर करावं. म्हणजे त्याच गोष्टी आम्ही बाहेर खाल्ल्या होत्या आता काही दिवसापूर्वी, आणि तेच मी त्या दिवशी पराठे बनवले आणि ते पराठ्यामधलं थोडं सारण उरलं होतं, तर मी थोडंसं त्याला अजून काही काही वेगळ्या पद्धतीने ट्राय केलं आणि मी खूप छान असे पोटॅटो चिली नगट्स असतात ना ते बनवले. आणि म्हणजे क्रंची वाले खूप मस्त लागत होते, एवढे टेस्टी झाले. सेम बाहेर जसे आपण खातो ना सेम तसे झाले होते. सेम तसे झाले होते, तेच खाल्ले आणि तेच खाऊन झोपले होती. चपाती नाही खाल्ली. मला असं वाटलं की तुम्हाला ती रेसिपी शेअर करावी. अगदी सोपी आहे, बाहेर खाण्याऐवजी तुम्ही घरी पण बनवू शकता, एकदम सोपं आहे. तर चला बघूया आपण ही कशी बनवते ह्याच्या पद्धतीने. आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि नाराज होऊ नका. आता रोज व्हिडिओ येतील, रोज व्हिडिओ आपण रोज धुमाकाळ घालून टाकू एकदम. तर पोरांचं पण शेड्यूल बिचाऱ्यांचं बिझी झालंय. आमचा आरू सकाळी 7ला उठतो आणि तो डायरेक्ट संध्याकाळी येतो बिचारा. त्यामुळे मला पण त्यांच्या मागे म्हणजे आरुष गेल्यानंतर आवनी शाळेला जाते, मग सगळं असं, मग घरातली कामं म्हणा, मग थोडंफार बाहेर काही काम असेल प्रमोशनचं म्हणा, तसं म्हणल्यावर रील्सवर पण मला वाटतं की रील्स सुद्धा मी बनवले नाहीत खूप दिवस झाले. तर मी नाही, आता रील्स पण मी करेन. आता माझं काही काही कोलॅबरेशन पण राहिलेत, तुम्हाला रील्स सुद्धा पाहायला भेटतील. आणि आम्ही बाहेर सुद्धा व्हिडिओ खूप दिवस झाला बनवले नाही सोबत, तर काय माहिती कधी मुहूर्त लागतं. चला बघूया. या गप्पा अशा चालत राहिल्या की थांबायच्या नाही. आणि तुम्ही म्हणसाल तुमच्या पण लाईफमध्ये हेच आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये हेच आहे. कष्ट करा, पोरांना शिकवा, पोरांना मोठं करा, पोरांसाठी धावपळ करा, करा 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 एवढंच आहे. तर चला बघूया. हे वेगळं करून बघा. हे तुमच्यासाठी घेऊन आली. काय त्याचं नाव काय म्हणतात, पोटॅटो चिली पोटॅटो नगट्स म्हणतात त्याला, पण क्रंची बॉल म्हणू आपण, चेंडू बॉल. मी काय परफेक्ट मला त्याचं नाव नाही माहिती, पण मला वाटतं की त्याला नगट्स म्हणतात. आणि क्रंची लागतात, छान होतं आणि खूप टेस्टी लागतात. छान होतं, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला बघूया आता आपण स्टार्ट करूया गाईज. बाकी तुम्ही कशा आहात हे पण नक्की कमेंट मध्ये सांगा. तर गाईज बघा, या दारूच्या बाटलीमध्ये, दारूची बाटली किती सुंदर असं झाड आलंय याच्यामध्ये. हे बघा, हे दिसतंय, मुळा दिसतात यात, आणि छान पद्धतीने आलं, खूप छान पद्धतीने. पण ही नाही का, हे झाड आहे ना, हे ठेवती किचन मध्ये ह्याच्या. तर काल परवा मी हिला म्हटलं हे असे पानं जळतात त्याने. तुम्ही सांगितलं का? किती खोटं बोलता. सॉरी, हिने मला सांगितलं की इथं नाही ठेवायचं, मला याच्यासाठी दुसरी जागा पाहिजे. म्हणजे दुसरी जागा म्हणजे मी ठेवलं होतं बाहेर त्याला, पण बाहेर मुलांची खूप भीती म्हणून मी इथं जवळ होतं ना, तर ते थोडं गॅसच्या वाफेने हे पानं जळतात, जे नाजूक पान आहेत ते जळतात. तर ही मी नव्हती म्हणली, ही स्वतः म्हणली होती, माझ्या तोंडातलं चुकून निघून गेलंय. मग तूच म्हटली, म्हणलं ना मी, चुकून निघून गेले. हिनीच म्हटलंय मला, काय गायची हिनीच म्हटलंय मला.
तर हेनी सांगितलं होतं की हे झाड तिकडे ठेवायचंय, इथं पानं जातात. तर मी तुम्हाला दाखवतो किती छान पद्धतीने आलंय. ह्याला हवा बघा कशी लागते, झाड आलतंय बघा. तर हे लावलं होतं, एक पान लावलं होतं, एक पानाचे आता हे जवळजवळ 10-12 पानं झालेले आहेत. आणि इथं एक लावून ठेवलंय गणपती बाप्पाच्या बाजूला. आणि इथं सुद्धा ह्याला सुद्धा यायला लागले. हा छान पद्धतीने वाढले ते झाड. हा तर ओके, चला आता ब्लॉग चालू करूया आपण. बॉल बनवायचे. तर गाईज आता आपल्याला ह्यासाठी कोणतं सामान लागणार आहे मी तुम्हाला आता सांगते. मे बी काय राहिलं तर मला वाटत काय राहिलं असेल तरी सुद्धा मी नंतर दाखवेन की पूर्ण मिक्स करताना. तर आता आपण घेतले हे स्वीटकॉर्न. हे म्हणजे मी सकाळी नाश्त्यासाठी हे केलं होतं, शिजवलं होतं पोरांसाठी, तर ते खाऊन गेले स्कूलला. आणि आपण घेतलेत शिजलेले बटाटे. मी आता शिजवून घेतलेत, ते खूप पण आपल्याला गिळगिळीत शिजवायचे नाहीयेत. मी हे शिजवून घेतलेत. एक टोमॅटो घेतलाय, एक कांदा घेतलाय, एक 5 मिरच्या घेतल्यात, मिरची पावडर, मीठ, हळद, गरम मसाला, चाट मसाला, आणि हा गरजेचा आहे चाट मसाला. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे चिली फ्लेक्स आहेत, चिली फ्लेक्स. आणि ऑरेगॅनो पण तुमच्याकडे असेल ना, म्हणजे ते पिझ्झामध्ये टाकतात ना ऑरेगॅनो, काय ते पण चालेल. असेल तर, नसेल तर हे चिली फ्लेक्स यूज करा. ब्रेड अजून एक राहिलं, ढोबळी मिरची घ्यायची आपल्याला, आणि कोथिंबीर. ढोबळी मिरची पण घ्यायची. आता मी घेते, तेच म्हटलेलं मी काहीतरी विसरले, मी असं विसरून जाते त्यामुळे सांगते. तर ढोबळी मिरची नाहीये म्हणून मी जी मोठी मिरची असती ना त्या दिवशी मी हीच टाकली होती आणि खूप टेस्टी झालं होतं. तुम्ही ढोबळी मिरची पण टाकू शकता. तर मी आता ही वाली मिरची ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता मी हे सगळं कशा पद्धतीने करणार आहे तुम्हाला सांगते. चला बोल. मी म्हंटल तुम्ही बटाटे सोलता का झाडू? वा रे वा. काय वा रे वा? कुक बटाटे सोलता का झाडू मारता? माझं काय वाचेल हो चल, मी किती काम आहे आता माहितीये मला का नाही माहिती तुम्हाला? तर हे बघा, हे चाकू आहेत का काय आहे नक्की? ऑरेंजच्या झाडाला लागलेलं चाकू. किती मस्त चाकू आहेत. आणि तुम्हाला सांगते मी, हे चाकू आहेत ना मी शोरूम ऑर्डर केलेत. खरंच छान चाकू आहेत. हा ना. तर गाईज तुम्ही टॉप पण विचारचाल कुठनं घेतलाय. तर हे टॉप घेतलाय तुम्हाला आधीच सांगतो, कारण भरपूर सारे कमेंट येतात की टॉप कुठनं घेतलाय, साडी कुठनं घेतली, ड्रेस कुठनं घेतलाय. तर हा टॉप घेतलाय SP रोड वरनं. तर मला लक्षात आलं अचानक मध्ये की माझ्याकडे हे सुद्धा आहे. काय हे म्हणजे काय? चॉपर आहे माझ्याकडे, एकदम बारीक बारीक कटिंग होईल याच्यामध्ये. हा दाखव, कट कर. मी आता अचानक मध्ये हे उगाच वेस्टेज काढलं 2 चाकू. आता हे काढले. जोर लगा की हाय, फास्ट नाही, ह्याच्यात खरंच बारीक चॉप झालं होतं त्यामुळे मी आता हे काढले चॉपिंग साठी. झालं. थोडासा अजून बारीक, मोठा होतोय, बारीक पाहिजे मॅडम थोडासा. काय लोकांनी कलाकृती आणली, बायकांच्या हाताचं काम वाचवलं, सगळ्यांच्या हातातलं. हे बघू शकता कांदा किती बारीक झाले. अजून बारीक करायचं ना, थांबा. हा, ह्याच्यामध्ये आमच्याकडे पहिलं पण होतं अशामध्ये, दुसरा दोरीने वाढायचा तो. तुटली दोरीच तुटली त्याची डायरेक्ट. हो ना, म्हणून मी असं मागवलं. हे बरं आहे ना, डोळ्यात पाणी येत नाही, काय येत नाही. येस. आणि मेन गोष्ट म्हणजे खूप बारीक कटिंग होती आणि ते मला बारीक एवढं कट नाही करता येत, त्यामुळे माझ्यासाठी हे बेस्ट आहे. हे बघा, एवढी बारीक कटिंग मला जमत नाही, त्यामुळे मला हे भारी वाटतं. काय म्हणता? हे पण मागवा तुम्ही. हा, आता मी हे बटाटे पूर्ण सोलून याला असं मॅश करून घेतलंय, बारीक मॅश करून घ्यायचंय. आणि हे जे स्वीटकॉर्न आहे हे अशा पद्धतीने कट करून घेतलेत मी. तर गाईज आपण आता हे जे आपण बारीक केलंय, ढोबळी मिरची आणि कॉर्न, हे सगळे ह्यामध्ये
मिक्स करण्यासाठी टाकायचा आपल्याला. हा जो कांदा आहे तो पण आपल्याला टोमॅटो पण मॅश करून घ्यायचा, पूर्ण बारीक करून घ्यायचा टोमॅटो. तर हे टोमॅटो आपण बारीक करून घेतलाय आणि तो सुद्धा टाकलाय आपण यामध्ये. आता आपल्याला मिरचीची पेस्ट करायची, ह्याची एकदम बारीक मिरची करायची आणि आपल्याला पेस्ट करून त्यामध्ये मिक्स करायचं. तुम्हाला जसं तिखट लागतं तसं टाकू शकता तुम्ही जर जास्त तिखट नसेल खात तर नका टाकू. जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच तुम्ही तिखट अंदाजे तुमच्या टाकून घ्या. तर आपण हे जे ब्रेड आहेत हे आधी मिक्सरला वाटून घेणार आहोत, कारण की मिरच्या वाटल्या तर हे पूर्ण ओलं होईल ग्राइंडर. त्यामुळे मी म्हटलं की आधी आपण ब्रेड वाटून घेऊ, त्यानंतर मग मिरची हे करूया. तर असं आपल्याला वाटण करून घ्यायचंय ब्रेडचं. तर हे असं पद्धतीने मी बारीक असे ब्रेडचं वाटून घेतलंय, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. त्यानंतर आपण आता मिरची वाटणार आहोत. तर आता हे पण आपल्याला मिक्स करायचंय. हे फक्त मिक्स नाही करायचं, मिरची जी आहे वाटलेली ती आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायची. तर गाईज आता मी जो मिरची आहे ते पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. तर मिरची पावडर आहे, मिरची पावडर मिक्स करते मी. 1 चमचा आणि थोडंसं वरती घेतलं मी. हळद तुम्ही तुमच्या अंदाजे हळद वगैरे टाकू शकता. मीठ बघा मी किती घेते. आता हा चाट मसाला आहे. सारण जास्त झालंय तर मी जवळजवळ 2 आणि थोडंसं वरती टाकते मसाला. त्यानंतर आपण गरम मसाला टाकणार आहोत. गरम मसाला अर्धा चम्मच किंवा तुम्हाला जसं हवंय तसं. तर हे आहे रेड चिली फ्लेक्स. तर मी हे चिली फ्लेक्स टाकले. कोथिंबीर टाकली मी. तर तुम्हाला काय सांगू, याचा वास जो येतोय ना एवढा मस्त येतोय ना, म्हणजे माझ्या अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं. खरंच मी हे ना असं मिक्स करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता, एवढं टेस्टी लागतं हे. याचा जो वास येतोय ना एवढा छान येतोय ना, असं खरंच लय भारी येतोय. पण तुम्ही पण घेऊन बघा, तुम्ही पण घेऊन बघा. अरे इकडं खरंच लय चांगलं आहे. मला आहे ना असं वाटतं आताच खावं असंच, एवढं मस्त वास येतोय. आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर मी तुम्हाला, तर आपल्याला गाईज कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे यामध्ये 1-1, 2-2 चमचे ऍड करायचे. ते पण आता मी माझे जे बटाटे आहेत ते जवळपास मी 5 बटाटे घेतले होते. आणि तुम्ही म्हणजे तुमच्या अंदाजे, तुम्ही कमी जर बनवला असेल तुम्ही तुमच्या अंदाजे, मी जे काही टाकले ते तुम्ही तुमच्या अंदाजे टाका. आता हे पूर्ण मिक्स करून घेते मी, त्यानंतर मग हे ऍड करते. तर हे पूर्ण मी मिक्स करून घेते, कारण की चमच्याने मला व्यवस्थित मिक्स करून नव्हतं घेता येत, त्यामुळे मी असं हातानेच मिक्स करून घेते. आरुष जर शाळेतून आला ना, त्याला दिसलं ना हे बनवलंय, तो एवढा खुश होईल ना.
कारण की त्याला त्या दिवशी खूप आवडलं होतं. आणि त्याला असं काही वेगळं वेगळं खूप म्हणजे त्याला अशा गोष्टी आवडतात. भाजी चपाती नाही आवडणार पण त्याला ह्या गोष्टी खूप आवडतात. त्याला मस्त म्हणजे खूप आवडलं कारण की तो असं भाजी नाही खात पण त्याला असं कांदा सुद्धा आवडत नाही. पण त्यांनी खरं तर हे नगेट्स खूप आवडीने खाल्ले, खूप आवडीने खाल्ले, त्याला आवडले. ह्यामध्ये भाजी वगैरे पण मिक्स आहे त्यामुळे काय एवढं हे नाही. तर आता मी हे जे कॉर्नफ्लोअर आहे ते मिक्स करून टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हे बघा मी बघू शकता तुम्ही 2 चम्मच घेतले. मैदा 1 चम्मच घेतलाय आणि वरती थोडंसं. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे, पूर्ण एकजीव करून घ्यायचे आपल्याला हे. तर आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लोअर घेतलंय. आता या कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी ओतून आपल्याला हे पूर्ण पातळ थोडंसं करून घ्यायचं. तर तेल पण आपण गरम करायला ठेवलंय एका बाजूला. तेल गरम झालंय बऱ्यापैकी, चांगलं गरम झालंय. आणि आपल्याला आता हे जे बॉल्स तयार करायचे, आपल्याला आता हे जे बॉल्स तयार करायचे छोटे छोटे बॉल्स तयार झाले की आपल्याला यामध्ये हे ब्रेडचं जे बारीक केले त्यामध्ये एकदा, त्यानंतर परत ह्यामध्ये मिक्स करायचंय, परत ह्यामध्ये टाकायचंय आणि मग आपल्याला तेलात सोडायचं. अशा आपल्याला हे पूर्ण बॉल्स या पद्धतीने तयार करायचे. तुम्ही बघू शकता मी असे छोटे छोटे गोल बॉल्स तयार केले. त्यानंतर मी परत ह्या ब्रेडमध्ये मिक्स केले. त्यानंतर परत ह्या पाण्या म्हणजे जे कॉर्नफ्लोअर्स आपण पाणी केले त्यात मिक्स केले. त्यानंतर परत ह्यात मिक्स करून तेलात सोडले. आपण थोडंसं बारीक गॅस करणार आहे कारण की त्याच्या आतलं सारण जे आहे ते बऱ्यापैकी म्हणजे थोडंफार शिजलं पाहिजे. असे आपण हे सगळे बॉल्स जे आहेत ते सेम पद्धतीने आपण सेम करणार आहोत. तर बघू शकता हे असे लाल लाल आपल्याला ह्या पद्धतीचे करायचे आहेत. आता हा मी परत तेलात सोडते आणि फक्त हे 2 काढून घेते. तर हे असं मस्त असा डार्क थोडासा कलर करायचा आपल्याला ह्याला, मस्त असे आणि क्रंची एकदम मस्त झाले ते. आपण आता मी बारीक गॅस केलाय, बारीक गॅसवरती ठेवलेत मी. हा बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे झालेत ते. जाऊन आले बालांना शाळेत. हॅव अ नाईस डे. हो का रे? टिफिन नाही खाल्ले पटकन. ठेव ठेव बाळा, शॉक्स हातात नाही घ्यायचे. कुणाचं पोट दुखत होतं? मग टिफिन कोणी नाही खाल्ला म्हणून मॅडमनी मारलं का? खाऊ खायले, खाऊ बाळा. हा काकू बोलत त्याचा. बॅग बॅग. अरे बापरे, जाऊ लवकर आण, हळू जा पडशील. काय बनवले? कोणी पोली बनवली? मम्मी माहिती काय बनवती? बघ चीज बॉल बनवते, चीज बॉल. हे बघ. आली पिलू तू? काय केलं मग अभ्यास आज? हे बघ मम्मीने काय बनवलं. हे बघ मम्मीने काय बनवलं. काय बनवलं बघ मी. मम्मीने बघ काय बनवलं. तर बघा आता हे पाकिट अख्खं भरलेलं आणलं होतं असं. आमच्या आरुषने लपून लपून सगळं खाऊन टाकलं. त्याला चीज भरपूर आवडतं. त्याला खूप आवडतं पण मला असं राग येतो असं खाल्लं की लपून.
शकता, तुम्ही याला वेगळा पण शेप देऊ शकता. मी आता राऊंड शेप दिलेत. आता आपण यामध्ये चीज सुद्धा टाकून ट्राय करणार आहोत. हे मला खोलून देता का तुम्ही? सगळ्यांनाच होते. हा तर हे चीज बघा किती सुंदर वाटतं. असं वाटतं याला खाऊन टाकावं. जरे चीज. तर आपण या चीजचे 4 पीस करणार आहोत आणि बॉल मध्ये ऍड करणार आहोत. त्या बॉल मध्ये ऍड करणार आहोत. केले. त्यामध्ये बघा सेंटरला आपण हे भरणार आहोत. चीज बॉल. चीज बॉल. त्यामुळे सारण कमी आणि चीज जास्त. आधी आपण हे काढून घेऊया. फुल क्रंची झालेत बघा ना. मस्त. हे तुम्ही त्याचा आवाज पण बघू शकता. त्याचं हे ना हे आवाज येते का तुम्हाला? हे असं कडक कडक मस्त झालंय. हे 4 चीज वाले मी खाणार. नाही, तुम्हाला एकट्याला नाही भेटणार. कारण की आरुषला पण म्हणजे एवढे आवडतात ना. त्याला जर कळलं ना चीज बॉल म्हणजे त्याला पण मी बनवून दिली त्यासाठी सेपरेट चीज बॉल. त्याला खूप आवडतं हे. आणि आमच्या मुलीला पण आवडतं ना. तर तुम्ही चीज पण टाकून ट्राय करू शकता किंवा असंही खूप टेस्टी लागतं. तर हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये बघू शकता किती छान असं सारण पण मस्त शिजले. टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला. एक नंबर झाले. म्हणजे खूप भारी झाले. पाणी सुटले माझ्या तोंडाला. तुम्ही पण खाऊन बघा. तुमचं घेते मी. कसं झाले? आता ऐकत आता हे नाही. थांबत नसतात. हे सगळं फिनिश करून टाकतील हे. खरंच खूप टेस्टी लागतं. आणि त्या दिवशी मला असं वाटलं की आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आहे ना घरीच ट्राय करावं. मी आता ठरवलंय, म्हटलं बाहेर आपण जे जे खातो ना मी आता ते नक्कीच घरी ट्राय करणार आहे. आपल्याला पण जमू शकतं. तर खरंच हे एवढं टेस्टी लागतंय ना. तुम्ही खरंच ट्राय करा. थोडासा वेळ जाईल पण भरपूर सारं खायला भेटेल तुम्हाला. चला मग आता बाय बाय गाईज. या खायला. तुम्ही सुद्धा या खायला. मस्त झालंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय बाय. बाय बाय.